आता पाहणार आहोत शहरातील बातम्या। नागपुरात खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर पोलिसांचा चाप। शहरात सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत खासगी बसेसच्या पिकअप आणि ड्रॉपवर बंदी। खासगी बसेस रस्त्यावर पार्किंग सुद्धा करता येणार नाही। नागपूरच्या बोरबन हत्ती कॅम्पमध्ये जागतिक हत्ती दिवस उत्साहात साजरा। पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरबाहुली वनपरिक्षेत्रात हत्ती दिवस साजरा। हत्तींना सजवत फळाचा आहार देत केकही कापला। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कामगारांचं 7 दिवसापासून शोले स्टाईल आंदोलन। 6 दिवस उलटूनही आंदोलनाची दखल न घेतल्यानं आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार। दरम्यान 700 कामगारांचं 26 महिन्यांपासून वेतन थकलेलं। दक्षिण सोलापूर तालुक्यात बसवनगर 13 मैलमध्ये स्मशानभूमीच नाही। स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड। उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। हिंगोलीतील जलेश्वर तलावाच्या पिचिंगचा काही भाग कोसळला। TV9 मराठीच्या बातमीनंतर कंत्राटदाराला नोटीस। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ गावच्या तलाठी कार्यालयातच छतगळती। सर्व कागदपत्र प्लास्टिकनं झाकण्याची कार्यालयावर नामुष्की। 2 वर्षापूर्वी दुरुस्तीसाठी निधी निघाला असूनही गळती सुरूच। परभणीत मानवत रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा देण्याची मागणी। आमदार राजेश बेटेकर यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणीला पाठिंबा देत थेट रेल्वे मंत्र्यांकडे शिफारस। रत्नागिरीतील गुहागर चिपळूण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य। जीव मुठीत घेऊन वाहन चालकांचा प्रवास। गणपतीपूर्वी खड्डे बुजवावे, स्थानिकांचं प्रशासनाला आवाहन। गोंदिया शहरातील सराईत गुन्हेगार 3 महिन्यांसाठी तडीपार। घरफोडी, शिवीगाळ करून धमकीसारख्या गुन्ह्यांची नोंद।